हातून गेले नटवार बाबा मागून मिरवतोय गणेश आला निरातून गेले नटवर बाबा मागून मिरवतोय नात माझ्या नटव्या रंगामध्ये नात माझ्या नटव्या रंगामध्ये नात माझ्या नटव्या रंगामध्ये नात माझ्या नटव्या रंगामध्ये अरे तात्याची कळी तुझ्या कानामध्ये ताप्याची कळी तुझ्या कानामध्ये अरे गणेश आल्याने नाचून गेले नटवार बाबा मिरवतोय गणेश आल्याने नाचून गेले नटवार बाबा मागून मिरवतोय हॅलो 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 गणेश आले हॅलो हॅलो तुम्ही होतो कुठे हॅलो हॅलो जे आले ते पावलं तुमच्या आधी मान मिळून घेऊन गेले होय ते कसं काय बैठकीत गावला देवला त्याला कारभारी म्हणतात अरे गणेश आले नाचून गेले गणेश आल्याने नाचून गेले नटवार बाबा मागून मिरवतोय काय झालं कुठे झालं आलं हा आता गर्दी वाढली होय भाऊ काका झालं आराम केला अशी आता कांता झाले आंबे झाले काजू आले आता ती कशी किटकीची पाकडं होय अरे गणेश आले नाचत गाजत बुवा निघाला निघाला बनाला नाचत गाजत बुवा निघाला निघाला बनाला फिरतोय रानोवनी देऊन दांडू तंतीला अरे काय बुवा ती दांडू घेऊन निघाला होता तू करतो तेवढा आणि तू इकडे कशाला आला तुला कुठली बाग दिलेली मला निनावची बाग दिलेली आहे मग तू इथे कशाला आला हे बाबा तू आता शेवटचा आंबा आले ना हा मला चांगला होता नेपाळला दादा तुला नेपाळी वाटेल हॅलो कुठून आला विचारलं काय
अंगावर जाणू नको. मला दाखवून विचार. आम्ही काय? हा बुवाजी बोलतो. हा. साडेसात नंतर बोलतो. होय? हा मी बुवाजी बोलतो. हा बोलतो. हे माझी बायको हरवली. हा म्हणूनच मी इकडे भेटली नाही. दुसऱ्या कुठे राहणार गेली नाही. हा मी लवकर जातो. तेव्हा तुम्ही लवकर आमचा हा बुवा आहे ना आपल्याकडे नाचतो काय बघूया. हो बघूया बघूया. हा बघूया नाचतो. साधूच्या पाठीवर आला माधू राखण करतो लावा गेला. साधूच्या पाठीवर माधू आला राखण करतो लावा गेला. कमरेला दिसतोय नाही त्याच्या पाठीवर कोणतं असणार. त्याची बायको शोधायला आला म्हणजे तो बरोबर. याची बायको तुझा नातेवाईक कुठे आलेला आहे. यायला म्हणजे काय हलवतो ते हलवतो. खांद्यावर हलवला वाकडा आहे. हा या हा बोला. तुमच्या गावकीतले दिसतात आहे. आणि ते कुठे आहेत बघितलेत का तुम्ही? खाली कालवाच्या वाटेवर खाली उतरलाय. होय होय खालच्या साईडला पण इकडे मला अंदाज दिसतो मला. अंदाज आहे. हा
बघ. बाबा हे कोण आहे हे तुमचे हो हे आमचे होते नाही आहेत. असे वगैरे काजू खाऊन फुगले, हो पण ह्यांचा उतार काय झाला आंबे खाऊन फुगले. असं म्हणताय होय होय या आजीचा अभ्यास करत आहे. तुमचं एवढे दिवस कुठे होता काय सांगू बायको, काय सांगू म्हणजे तुला मी सोबत सोबत आलो. हो पण गावातून जाताना जे सांगून तरी ते काही नाही, तर आता आपण लवकर जाऊया, कुठे आपल्या घरी जाऊया. हो, तर आंबे संपले, आपण घरी इष्टीमध्ये काहीतरी बोलू. असं म्हणताय हो, होय. का हो? आता बाजार रात्री जास्त आले. तेच ना, अंधार होईल, करातून पैंजण घुमले, गिरीची करातून पैंजण घुमले, पादरा समोरे, पादरा समोरे,
छाक मार गं. असं तिचं माझं कालच भांडण झालंय बघ. अगं राधे, तू छाक मारून बघ. अगं म्हटलं मावशी का मावशी. अगं कोण ग? अगं मी राधा. अगं काय झालं बोलायला? अगं मावशी, आम्ही पोरी मिळून मथुरेच्या बाजारात चाललोय बघ. बरं बरं येते बरं. ये लवकर. राधे आले मी जरा मला थांब ग आवरून घरचा पसारा मी आले ग राधे आले मी जरा मला थांब ग जरा मला थांब ग आवरून घरचा पसारा मी आले ग आवरून घरचा पसारा मी हॅलो 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 त्या ठिकाणी काही देणगीदारांची नावे मोहन थोल यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी असे 1 रुपयाचे पारितोषिक आहे. तसेच सूर्या मेस्त्री यांच्याकडून संपूर्ण नमन मंडळासाठी 101 रुपयाचे पारितोषिक आलं आहे. गावकर पाणी नमन मंडळ आम्ही आमचे स्वतःचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. अगं मावशी, आम्ही पोरी मिळून मथुरेच्या बाजारात चाललोय बघ. पण आम्हाला मथुरेचा रस्ता ठाऊकच नाही. गोडी घेतलं दूध, गोडी दही, गोडी लगेच, गोडी असं साऱ्याने घेतलंय बघ. असं म्हणताय. बरं चला भेटूया आपण बाजारात.
एखादं छक्कड गाणं म्हटलं तर आपण लवकरच हा घाट सोडून वाटली जाऊ. अगं मावशी, आम्ही बोलतोय. आता तुम्ही नवीन जगाची गाणी म्हणताय त्याच्यातलं एखादं गाणं म्हणा की. आपण म्हणतो ग. लाल कलरची बांगडी बांगडी एक तर मला ऐकायला पण आलं नाही काय गाणं म्हटलं ते पण मला समजलं नाही. परत दुसरं म्हण पाहू. मला नाही तर काय ऐकायला पण आलं नाही काय म्हणते ते. नसेल जमेल तर तसं सांगा मी म्हणते. काही देणगीदारांची नावे श्री साईबाबा प्रति निळ अंबराची चांदणी सांगते बघा ग खुलवून डोईवर माठ घेऊन जाऊया ग साऱ्या साजणी डोळे वारे वाट
ज्या ज्या वेळी या पृथ्वीवर अधर्म अत्याचार वाढत गेले त्या वेळी मी अवतार धारण करून या पृथ्वी मातेचे रक्षण केले. पण मथुरा नगरीचा राजा अलंकाराने फारच उत्पत्त झालाय. त्याचा नाश करण्यासाठी मी हा 8वा अवतार धारण केलाय. बोला तर पुंडलिकावर रे. हरे विठ्ठल. पण माझ्या सर्वकडे प्रेम ज्यांनी सुधारण्याचा जो पत्ता नाही त्यांना प्रचंड आरोग्य देतात. अरे म्हटलं प्रेम, अरे म्हटलं देवा, मला असं एकाकी बोलवण्याचं कारण तरी काय? एकाकी बोलवण्याचे कारण एवढंच की 16 शस्त्र 360 गोळ्यांचा मेळा 7 पटकन घाट चढते. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडून अशिल्लक घ्यायचे. हे कामगिरी मी न करता मी तुमच्यावर सोपत आहे. एवढं का देवा? करतो आम्ही. मी गोकुळात जाऊन गाडी करू लागतो. ठीक आहे देवा. देवाने एवढी मोठी कामगिरी सोबवल्याने खरी आहे, पण माझ्या एकट्याने काय झेपत अशी वाटत नाही. मी माझ्या संगतीचे 2 बोंड आहेत ना, त्यांना बोलवतो. ए बोबड्या, अरे बोबड्या, अरे गाव आलं ना. इकडे, इकडे. आलो, आलो. आंबा संपलं की रक्त. सुदाम्या हात मारली नाही सोडीला रानो माने. काय सांगू तुला गडबड झाले थांबू काय माझे चोखले. काय सांगू तुला गडबड झाले थांबू काय माझे चोखले. अरे सुदाम्या हात मारली नाही सोडीला रानो माने. अरे सुदाम्या हात मारली नाही सोडीला रानो माने. काय सांगू तुला गडबड झाले थांबू काय माझे चोखले. काय सांगू तुला गडबड झाले थांबू काय माझे चोखले. गेलो शोधाया मी वरचाली, गेलो शोधाया मी वरचाली. झाला जीव माझा वर खाली, झाला जीव माझा वर खाली. गेलो शोधाया मी वरचाली, गेलो शोधाया मी वरचाली. झाला जीव माझा वर खाली, झाला जीव माझा वर खाली. आय रूपानं सांगू मागे देखणी, एका डोळ्यानं आहे ती तगणी. काय करू मी रे एकट्याने, काय करू मी एकट्याने, काय करू मी एकट्याने. देवा तुझे आज पाणी माझे राग जाऊ ढाले. देवा तुझे आज पाणी राग जाऊ ढाले. काय सांगू तुला गडबड झाली थांबू काय माझे चोखले. काय सांगू तुला गडबड झाली थांबू काय माझे चोखले. काय सुदामा मारले नाही सोडले रानो माने. काय सुदामा मारले नाही सोडले रानो माने. काय सांगू तुला गडबड झाली थांबू काय माझे चोखले. काय सांगू तुला गडबड झाली थांबू काय माझे चोखले. काय रे होता कुठं? होता कुठं? आता कुठे म्हणजे एक मोठा मॅटर झाला. मॅटर म्हणजे खूप मोठा. अंड्यातून बाहेर नाही आलं हे आमच्या दोघांचे ना गँग आहे. गँग आहे. आम्ही गेलो राहणार तिकडून येत होता बैल. हा बोलतो तू तिकडे तर आम्ही करा असं राहिले ना दोघं. तो जो फिरून फिरून आला आमची एवढी गँग सुधवला नाही ना त्या तसा ढूल उडवला ना आमच्या सगळा उडवून टाकला. होय काय? मी काय म्हणतो, काय बोललो आता आपल्याला सर्वांनी कामगिरी बोलायली आहे. कोणती रे? बघ या पाठी गवळण आहे ना, हा हा त्यांना सगळ्यांना अडवायचं आहे. अडवायचं फक्त त्यांचा रस्ता पण अडवायचा आहे. फक्त अडवायचं. बरं काय तुला?
येत बोल अरे तू डाक माझा उपवास आहे, मी आज बघणार नाही बुवा. कोणाला काय बोलत नाही रे. जा तुझा. काय बोलत नाही रे कोण. तू वरून बघ बरे माझा उपवास मोडेल. अरे तू बघ उपवास मोडेल. अरे हॅलो, हॅलो. चिकन खाणार तू. सर्व प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की नटखट गाण गावलन संपल्यानंतर काही क्षण आता मी आपल्या सेवेत सादर करत आहोत एक काल्पनिक विनोदी आणि चित्तथरारक लोकनाट्य मेघनाथाची मेघ गर्जना. मेघनाथाची मेघ गर्जना काही क्षणात आपल्या सेवेत सादर करत आहोत. आम्ही कृष्णदेवाचे संगडी. सोंगा करतो तुम्ही हा. राधे हे सोंगा काढायला आले. आधी तर आपण कशाला आलो? हे सोंगा काढायला आले. आपल्याकडे किती पैसे आहेत तुम्ही? कृष्णदेवाच्या उपमावरून आणि आमच्या कायद्यावरून तुला इथं थांबावं लागेल. होय. कायदा मोडलाय थांब. आता माझ्याकडे ओळखीचं दिसत नाही. तिथे मी जाऊन बघतो कोण आहे ते. बघूया नंतर तुमच्या काय. त्या ओळखीचं तो माझा असेल ना. मला नाही, जरा दुसरं कोण तरी ना. ओळखतो कोण. नाही रे राधे बघ. असं विचारतो. अरे बाबा जानू काय गँग कृष्णादेवाची संगडी म्हणताय तर तुमच्याकडे कायदा असेल ना. आहे ना कायदा पण तो आहे. आम्हाला वाचून दाखवा त्याशिवाय आम्हाला जवळच्या पोरीनो माघारी रस्तबंद केला देश मुरारी जाऊ देणार नाही मथुरे बाजारी रस्तबंद केला देश मुरारी. आता तुम्हाला देवाच्या उपमात आणि आमच्या कायद्याने 5 मिनिटं बसावं लागेल. अरे राधे, आपण पुण्याच्या कायद्यावरून बसायचं नाही. आपण हात जोडून जोडून दंग बोलू. आपण 5 मिनिटासाठी बसू. जरा देवाला बोलूया. हिला बसव. वाटते खूपच एवढा मावशी नाचायचं बघशील ना बसते की ही नाचायचं
दाखवतो. या देवांना दाखवतो. या, या. अगं राधे उभी राहा. आपल्याला म्हणतात तरी कोण? मला श्रीकृष्ण भगवान म्हणतात, पण श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कसे असतात? बाई पद्मा, पेंबी हिरा, मस्त किशोरा आणि सोन्याच्या विटेमध्ये विठ्ठल विठ्ठल